नमस्कार. हेल्थ विथ सकाळच्या आजच्या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर आपण हेल्थ विथ सकाळच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी आपल्या भेटीला येत असते तज्ज्ञ डॉक्टरांना घेऊन. पण आज एक असा विषय आलाय की ज्या विषयीची खरं तर बातमी आणि सोशल मीडियावर खरं तर त्या बातमीची सुद्धा चर्चा होते. मग म्हटलं एकदा तुमच्याशी भेटून तुम्हाला हा विषय समजून सांगू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला देश हा डायबिटिक रुग्णांचा एक प्रकारे सर्वाधिक जे डायबिटिक रुग्ण आहेत किंवा मधुमेही रुग्ण आहेत ते भारतात आहेत असं म्हणतात. पण मग या डायबिटिक रुग्णांसाठी महत्त्वाचं मानलं जाणारं इन्सुलिन, त्या इन्सुलिन विषयीचा खरं तर हा व्हिडिओ आहे. म्हणजे आपल्यापैकी अनेक रुग्ण असतील किंवा अनेक जण असतील जे दररोज इन्सुलिनचं इंजेक्शन घेत असतील, पण त्याच आपल्यासारख्या अनेकांना खरं तर कुठेतरी दिलासा देणारा हा एक व्हिडिओ आहे. ते म्हणजे आतापर्यंत अनेकांना दररोज इन्सुलिन घ्यावं लागत होतं, मात्र आता आठवड्यातून एकदाच घ्यावं लागणारं इन्सुलिन हे भारतात उपलब्ध करण्यात आलं आहे. आता हे इन्सुलिन कुठल्या कंपनीने आणलं आहे, हे इन्सुलिन कसं काम करणार आहे, याविषयीच मी खरं तर थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हो नॉर्डिस्क इंडियानं अविक्ली नावाचं हे इन्सुलिन भारतात आणलं आहे. या कंपनीच्या माहितीनुसार अशा प्रकारचं आठवड्यातून एकदा दिलं जाणारं हे बेझल इन्सुलिन प्रथमच उपलब्ध झालं आहे. आता हे इन्सुलिन आपण खरं तर समजून घेणार आहोत. आठवड्यातून एकदाच हे इन्सुलिन वापरायचं आहे. मी जसं आधी नाव सांगितलं याचं नाव असणार आहे अविक्ली, म्हणजे याचं स्पेलिंग जर सांगायचं झालं तर AWIQLI असं या अविक्ली इन्सुलिनचं नाव आहे. टाईप 1 आणि टाईप 2 असे डायबिटिक रुग्ण असलेल्या सगळ्यांसाठी हे इन्सुलिन आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. आणि जे रुग्ण रोज इन्सुलिन घेतात त्यांना मात्र हे आठवड्यातून एकदाच घ्यावं लागणार आहे. त्यामुळे कुठेतरीही त्यांच्यासाठी दिलाशाची बाब आहे. आता अविक्ली इन्सुलिनबाबत आणखी समजून घेण्याआधी आपल्याला आपल्या देशातली म्हणजे भारतातल्या डायबिटीसची स्थिती कशी आहे, डायबिटिक रुग्णांची स्थिती कशी आहे ते आधी आपण समजून घेऊयात. तर भारतामध्ये जवळपास 60 लाख जे रुग्ण आहेत ते नियमित म्हणजे दररोज इन्सुलिन घेतात, ते इन्सुलिनवर असतात. आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 10.1 कोटी म्हणजे जे भारतीय नागरिक आहेत त्यांना डायबिटीस आहे, म्हणजे ते मधुमेही रुग्ण आहेत. 13.6 कोटीचे भारतीय नागरिक आहेत ते प्री डायबिटिक अवस्थेत आहेत, म्हणजे मधुमेह पूर्व स्थितीत आहेत. त्यामुळे ही आपल्या भारताची सध्याची स्थिती आहे. त्यामुळे आता आपण बोलूयात या अविक्ली इन्सुलिनबाबत. तर हे इन्सुलिन आहे हे टाईप 1 आणि टाईप 2 असा डायबिटिक असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना वर्षभरात म्हणजे वर्षाचे दिवस 365 असतात तसं त्यांना 365 वेळा इन्सुलिन घ्यावं लागतं, त्यांच्यासाठी मात्र हा 365चा आकडा आठवड्यातून एकदा असल्यामुळे 52 इंजेक्शनपर्यंत कमी होऊ शकतो. मात्र याचा अर्थ हे इन्सुलिन प्रत्येक डायबिटिक रुग्णाला उपयुक्त असेल किंवा योग्य ठरेल असा नाही. कोणत्या रुग्णासाठी हा उपचार योग्य आहे किंवा कोणत्या रुग्णांनी हे इन्सुलिन घ्यायचं आहे याचा निर्णय मात्र आपले डॉक्टरच घेतील. ज्यांच्याशी आपण सल्लामसलत करत असाल, डायबिटिक विषयी आपण त्यांचं मार्गदर्शन घेत असाल, त्याच डॉक्टरांकडून आपल्याला हे प्रिस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि ते घ्यायचं आहे की नाही याविषयी त्यांच्याशी चर्चा करायची आहे. पण आपण खरं तर या इन्सुलिनबाबत बोलतोय तर या कंपनीनं म्हणजे नोव्हो कंपनी जी आहे ज्यांनी हे अविक्ली इन्सुलिन आणलंय त्या कंपनीनं सादर केलेल्या क्लिनिकल चाचण्यांच्या माहितीनुसार या इन्सुलिनमुळे रक्तातल्या साखरेवर प्रभावी नियंत्रण राखण्यास मदत होते. विशेषतः HbA1c नियंत्रणात ठेवण्यात आणि रक्तातली साखरेची पातळी स्थिर राखण्यात सुद्धा याचा सकारात्मक परिणाम दिसून आलेत. दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलचे ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर SK वांगणू यांच्या मते मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन हा मुख्य आधार आहे. मात्र रोज सुई टोचून घेण्याची भीती, त्यामुळे होणाऱ्या वेदना आणि याचा होणारा खर्च यामुळे खरं तर अनेक पेशंट्स आहेत ते इन्सुलिन सुरू करायलाच 7 ते 9 वर्ष विलंब लावतात, म्हणजे उशीर करतात. पण आठवड्यातून एकदाच घ्यायचं हे नवं इन्सुलिन आल्यामुळे रुग्णांना लवकर उपचार सुरू करण्यास आणि डॉक्टरांशी मनमोकळेपणाने चर्चा करण्यास प्रवृत्त करेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर नोव्हो नॉर्डिस्क इंडिया कंपनीचे जे MD आहेत विक्रांत श्रोत्रिय यांनी या इन्सुलिनबाबत काय म्हटले तर तेही पाहूयात. मधुमेहावरील उपचार सोपे, सुरक्षित आणि सुटसुटीत करणं हे आमचं ध्येय होतं. आठवड्यातून एकदाच इन्सुलिन देणं हे वैद्यकीय क्षेत्रातलं एक स्वप्न होतं जे आता पूर्ण झालंय. यामुळे रुग्णांच्या मनातली भीती आणि ताण कमी होईल आणि त्यांचं जीवनमान सुधारेल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मधुमेह पूर्णपणे बरा करणारा हा उपचार नाहीये,
पण योग्य रुग्णांसाठी इन्सुलिन घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ करण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. मात्र कोणताही उपचार किंवा इन्सुलिनचा प्रकार हा स्वतःहून बदलू नका. मी जसं आधी म्हटलं, आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंच उपचारांमध्ये बदल करा. त्यामुळे हे नवं आलेलं इन्सुलिन आहे, याच्याबाबत आपल्यालाही उत्सुकता असेल तर आपल्या डॉक्टरांकडे जा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि मग पुढे आपली उपचार पद्धती ठरवा. तरी आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीपर व्हिडिओंसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेवटी स्वस्थ रहा, निरोगी रहा. धन्यवाद.